गुड मॉर्निंग स्टुडंट्स. नाऊ आय एम गोइंग टू कंटिन्यू दिस स्टोरी. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण ही स्टोरी पूर्ण करणार आहोत सोमदत्तची. लक्षात येतं आहे? येस्टरडे वी हॅव स्टडीड दॅट सोमदत्त स्टार्टेड हिज बिझनेस. कालच मी शिकवलं होतं की बिझनेस त्याने स्टार्ट केला विथ हिज डेड माऊस. त्या मेलेल्या उंदराच्या बरोबर त्याने आपला बिझनेस सुरू केला. सोमदत्त डीड धिस एव्हरी डे. दॅट ही व्हॉट डीड ही डू एव्हरी डे. त्याने रोज काय सुरू केलेलं होतं? ही टूक सम ग्रॅम्स इट रोस्टेड अँड pitcher of water and waited for these laborers at the road cross side. तो रस्त्याच्या बाजूला उभा राहून त्या लोकांची वाट बघायचा, मजुरांची, आणि एक मटकीभर पाणी आणि थोडे ते वाफवलेले आणि रोस्टेड केलेले हरभरे घेऊन तो तिथं उभा असायचा. ही बिकेम वेल नोन अमॉंग द लेबरर्स ॲज अ नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. त्या लेबरर्समध्ये तो प्रसिद्ध झाला. कशा पद्धतीने? अ नाईस बॉय, खूप चांगला मुलगा आहे. हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम, जो खूप चांगले असे टेस्टी किंवा स्वादिष्ट असे चणे आणि त्याचबरोबर फ्रेश वॉटर, रिफ्रेशिंग वॉटर आपल्याला देतो. आणि त्या बदल्यात काय घेतो? फक्त 2 काड्या, 2 लाकडं ते घेण्यासाठी तो, किंवा त्या बदल्यात तो आपल्याला भुकेलेल्यांना आणि तहानेल्यांना लगेच पाणी देतो आणि ते ग्रॅम्स देतो, टेस्टी ग्रॅम्स. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय हिज ग्रॅम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक होम फ्रॉम द वूड्स. ज्यावेळेस बरेचसे जण त्यातले जे मजूर होते ते सगळे मजूर त्याच्या ओळखीचे झाले, त्यांच्यात तो फेमस झाला. आणि ते सगळे बरेचसे जण त्याच्याकडनं जाताना म्हणजे त्या जंगलातून येताना ते लाकडं घेऊन येत असताना त्याच्याकडनं ते हरभरे घ्यायचे, ते खायचे आणि पाणी पिऊन पुढे जायचे. त्या बदल्यात ते त्याला काय देत होते? दे गिव्स ओनली बंडल ऑफ 2 कपल ऑफ स्टिक्स. 2 स्टिक्स ते देत असायचे त्याला त्या बदल्यात. सोमदत्त गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. आता सोमदत्तला सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स म्हणजेच बरेचसे लाकडाच्या मोळ्या त्याच्याजवळ रोज जमा व्हायला लागल्या, कारण त्यातले बरेचसे कस्टमर्स हे त्याचे फिक्स होते. आता त्याचे खूप कस्टमर्स झाले होते. ते हरभरे घेणारे आणि पाणी पिणारे बरेचसे मजूर आता ओळखीचे झाले होते आणि येताना ते रोज त्याच्याकडनं चणे घ्यायचे आणि पाणी पिऊन पुढे जायचे. त्या बदल्यात त्याला काय देत होते? ते 2 काड्या द्यायचे. अशा पद्धतीने मोळ्या बांधत बांधत त्याच्या खूप मोळ्या तयार झाल्या होत्या. वन्स वेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. एकदा तो ते स्टिक्स या मार्केटमध्ये विकायला गेलेला असताना त्याला पॉटर म्हणजेच एक कुंभार भेटला. ही नीडेड वूड टू बर्न हिज फर्नॅस. त्या कुंभाराला त्याच्या फर्नॅस म्हणजेच भट्टी पेटवण्यासाठी लाकडांची गरज होती, मोळ्यांची गरज होती. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. त्याच्या बदल्यात त्याने इन एक्सचेंज और इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही ऑफर सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम. त्याने काय ऑफर केली सोमदत्तला? की मी तुला चणे ठेवण्यासाठी भांडे देतो आणि त्याचबरोबर फ्यू फीचर्स फॉर द वॉटर, काही मटके हे पाण्यासाठी सुद्धा ऑफर करतो मी तुला. सोमदत्त डीड नॉट वेस्ट एनी मनी. ही वर्क हार्ड टू सेल द वूड्स इन मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग. सोमदत्त डिडंट वेस्ट एनी मनी और एनी टाईम. बघा, जो कोणी आपला वेळ वाया घालवत नाही त्याला निश्चितच यश मिळतं. सक्सेस कम्स टू दोज हू डेअर अँड फाईट. जो डेअरिंग करतो आणि फाईट करतो परिस्थितीशी, त्यालाच यश मिळतं. तसंच एक्झाम्पल सोमदत्तचं होतं. सोमदत्तने काय केलं तर वेळ आणि पैसा वाया घालवला नाही. ही डिड नॉट वेस्ट एनी मनी. एक पैसासुद्धा त्याने वाया घालवला नाही. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन मॉर्निंग. सकाळी तो खूप काम करायचा, ते लाकडे विकण्यासाठी खूप प्रयत्न करायचा, आणि अँड इन द ग्रॅम इन द इव्हिनिंग. आणि संध्याकाळी काय विकायचा? ग्रॅम्स विकायचा. ते ग्रॅम म्हणजेच चणे विकण्याचा प्रयत्न करायचा. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबरर्स. एक दिवस त्याच्याजवळ खूप पैसा जमा झाला की सगळे जे त्यांनी तोडून आणलेल्या मोळ्या होत्या ते विकत घेण्या एवढा पैसा त्याच्याजवळ तयार झालेला होता.
He sold it at a good price in the market. He took all their wood फ्रॉम द लेबरर्स. त्याने त्या सगळ्या लेबरर्सकडनं ते लाकूड विकत घेतले. अँड सोल्ड इट ॲट गुड प्राईस इन द मार्केट. आणि चांगल्या किमतीमध्ये, नफ्यामध्ये ते मार्केटमध्ये जाऊन विकले. आफ्टर सम टाईम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. काही कालावधीनंतर त्याचं दुकान, काही वर्षानंतर त्याचं स्वतःचं दुकान त्या मार्केटमध्ये त्याने तयार केलं किंवा उभारलं. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स, बट पोलाईट वॉज हिज क्वालिटी. लक्षात घ्या, त्याची एक चांगला गुणधर्म कोणता होता, चांगला गुण कोणता होता? ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स. आणि जोही व्यापारी आपल्या कस्टमरशी पोलाइटली स्पीक करतो तो प्रसिद्ध होतो, तोच त्याचाच माल जास्त खपतो. लक्षात, तसंच त्याचं झालेलं होतं. त्याच्या गिरायकांशी तो खूप नम्रतेने बोलायचा. पोलाइटलीचा अर्थ होतो नम्रता. सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर्स पेड हिम इन काइंड. त्यातले काही लोक कॅशमध्ये त्याला पेड करायचे, तर काही त्याला नंतरही द्यायचे. ही गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू निडेड देम. त्या बदल्यात ते त्यांच्याजवळ असलेल्या वस्तू द्यायचे. आणि सोमदत्त नेहमी असेच लोक शोधायचा की ज्यांना त्या बदल्यात निडेड, गरजू लोक शोधायचा की ज्यांना ते वस्तू हव्या असायच्या. अशा पद्धतीने सोमदत्ताने आपला बिझनेस डेव्हलप केलेला होता. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्त बिकम अ वेल्थी मर्चंट इन द टाउन. काही वर्षांनंतर सोमदत्त त्या टाउनमध्ये, त्या शहरातला एक वेल्थी मर्चंट बनला. खूप श्रीमंत असा व्यापारी बनला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. एक दिवस त्याने सोनाराकडे गेला. गोल्डस्मिथचा अर्थ काय होतो? सोनार. सोनाराकडे गेला तो आणि त्याने छोटा गोल्डन माऊस बनवायला सांगितलं. स्मॉल गोल्डन माऊस, सोन्याचा उंदीर बनवायला सांगितलं. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि त्याने काय केलं, तर तो सोन्याचा उंदीर घेऊन तो त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला. हू इनकरेज हिम टू स्टार्ट बिझनेस, की ज्याने त्याला इनकरेज केलं होतं बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो, ही सेड टू द रिच मर्चंट. त्याने त्या रिच मर्चंटला काय बोलला बघा तो. इन्व्हर्टेड कॉमर्स देअर इज स्पीकिंग सेंटेन्सेस ऑफ सोमदत्त. सोमदत्तचे स्पीकिंग वाक्य दिलेले आहेत. आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. मी बरेच वर्षांपूर्वी तुमच्याकडनं एक मेलेला उंदीर घेतला होता उधार, मुद्दल म्हणून. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आज मी तो तुम्हाला परत द्यायला आलो आहे. प्लीज असेप्ट द गोल्डन माऊस. प्लीज हा गोल्डन माऊस घ्या त्या बदल्यात. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. तो श्रीमंत व्यापारी खूप चकित झाला, सरप्राईज झाला. ही वॉज सो इम्प्रेस विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल्स दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. तो जो श्रीमंत व्यापारी होता, तो रिच मर्चंट वॉज सो इम्प्रेस विथ सोमदत्ता स्किल, बिझनेस स्किल. त्याच्या बिझनेस स्किलचा तो इतका प्रभावित झाला की त्याने काय डिसाईड केलं, टू मॅरेज हिज ओन डॉटर विथ सोमदत्त, की त्याच्या स्वतःच्या मुलीचं लग्न सोमदत्ताशी करण्याचं ठरवलं. दस सोमदत्त हू वॉज अ पुअर ऑर्फॅन बॉय अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्डवर्क अँड पोलाइटनेस. इन दिस वे सोमदत्त, जो गरीब असा अनाथ मुलगा होता, त्याने पैसा त्याचबरोबर रिस्पेक्ट म्हणजेच आदर हे कशाने प्राप्त केलं? ड्यू टू हिज इंटेलिजन्स, म्हणजेच त्याच्या बुद्धिमत्तेने, हार्डवर्कने आणि पोलाइटनेसने. म्हणजेच कठीण परिश्रम, नम्रता आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता, हे तिन्ही गुण तुमच्यामध्ये आवश्यक आहे. फक्त बुद्धिमत्ता असून आवश्यकता नाही, किंवा फक्त कष्टाळू वृत्ती असून उपयोग नाही. नाहीतर हमाल लोकही काम करतात, पण तुमच्याबरोबर नम्रताही हवी आणि बुद्धिमत्ताही हवी. These three are best qualities for a person who wants to make success in his life. ज्याला आपल्या जीवनामध्ये यश मिळवायचं आहे, त्या व्यक्तीला हे तिन्ही गुणधर्म खूप आवश्यक आहेत. दिस लेसन वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी. हा लेसन आपण या स्टोरीमधून शिकू शकतो. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ द स्किल्स फ्रॉम सोमदत्त. इट इज नॉट नोन, हे अजून कळू शकलं नाही की त्या रिच मर्चंटच्या मुलाने सोमदत्तच्या स्टोरीमधून काही लेसन घेतला की नाही.
अशा पद्धतीने सोमदत्तची ही जी स्टोरी आहे, दिस इज अ गुड स्टोरी फॉर यू टू इनकरेज युअर हार्डवर्क, इंटेलिजन्स अँड पोलाइटनेस. हे गुणधर्म तुम्ही शिका या गोष्टीतून. आणि त्याचबरोबर आजचा होमवर्क आहे, यू हॅव टू फाइंड आउट डिफिकल्ट वर्ड्स फ्रॉम दिस लेसन अँड राईट इट इन युअर क्लासवर्क नोटबुक. ओके, बाय.